घे ना त्याला पार्ले घे ना त्याला दे. ते कुठे गेला? अरे गेला का काय? त्याच्या माग माग गेले केलं ते काय ते चुपा चुप्स घेतो. अरे बारीक आहे का रे सुबडे? पार्लेच्या जागर मारे देवा नुसते खायचं पार्लेपेक्षा मारे चांगलं तर ते असतं शुगर. हे तर बारीकच आहे भाऊ चुपा चुप्स. एकदम एकदम असं अविस्मरणीय वातावरण आहे निसर्गाचं. तर अशा प्रकारे आपला जो जिथं आपल्याला गाडी कशाला पण काय पण बोलतो. आपल्या जिथं गाडी लावायची होती तिथून सुवत भाईंनी बंगून आणली. तरी पण आम्ही ह्याच्यावर भरोसा ठेवून अरे थांबना भाऊ. अरे सर ना पुढं. अरे बॅग कोणी घातली ही? ए जाऊन दे आता. चल 2 मिनिटात आलं. चल मित्रांनो कसं काय कारण आम्हाला जय महाराष्ट्र. तर अशा प्रकारे आजचा दिवस सुरू झालेला आहे. तसं मगाशीच सुरू झालाय. आज तारीख आहे किती? 10 तारीख आहे. आज सकाळचे वाजलेत 7. तर आजची आपली सैर सपाटी होती तुंग किल्ल्याची. तर आपण पोहोचलेलो आहे. सकाळी भरपूर अंधार होता त्यामुळं काही शूट करता आलं नाही. जेवढं केलं आपण, जेवढं प्रयत्न करता आलं तेवढं केलं आपण. आता दिसतंय नाही दिसतंय ते तुमच्यावर आहे. आता कुठे आहे? आता बघा इथंच आहे शांताई हॉटेल. तर आता तुम्हाला गाड आता जास्त हे नाही कारवा हॉटेल आहे. अरे हॉलिडे डाब आहे बघ नानपडचा. तर तुम्हाला आता गाड्याची सिनेमॅट दाखवतो कसे आहे काय नाही. रोड पण एकदम मस्त झालेत नवीन. ते मागाशीच होतं ते पोरगी नाही का थांबली होती ती कुठे येते मग? तेच मग पुढे आहे ना ते पुढे मागे. हा जरा पुढे. तर अशा प्रकारे ऍक्टिव्हाला लय पिळतात ते. तर अशा प्रकारे आपण गाडी लावली. इथं कोणाचीच गाडी नाही. आणि हे आपले वफादारी दाखवतात ते आमच्या मागे. कारण आताच आम्ही एक बिस्किट दिले. आता आमच्या सोबत आहे Z+ सिक्युरिटी. ए चल ना बाबा कुठं फोन बिन करत बसतो आता. अशा प्रकारे आपल्याला वर जायचंय. आपल्याला खरं तर सूर्योदय बघायचा होता. प्लॅनच्या हिशोबाने झालं तर आहे बऱ्यापैकी सगळं. फक्त सूर्योदयाला किती अजून सायला 5-10 मिनिटं असेल का? 10 ते 15 मिनिटं होय. त्याला वाटतं अजून आहे माझ्याकडे माहिती आहे. अजून 10 ते 15 मिनिटं असते सूर्योदय व्हायला. आपण त्यासाठीच मेहनत. चला बंटी दादा चला. हा काय कोणाला करायचं? चल ना. हा करू ना मग. इकडून आहे रोड. इकडून अशा प्रकारे आले ना तुम्ही. इथनं खालनं असा सरळ रोड आहे. हे फक्त मंदिराचं परिसर आहे. इकडं बहुतेक गाडी लावायला बी जागा असती. तर इथं अशा प्रकारे गाड्याची माहिती दिलेली आहे. तुंग किल्ला उर्फ कठीणगड बघून घ्या आताच. तुंगाई देवी मंदिर, गुहेतील टाका, हनुमान मंदिर, देवडीतील मंदिर सगळे बघून घ्या.
वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा सगळी गोष्टी वाचू शकता. मला बऱ्यापैकी गडाची माहिती आहे, त्यामुळे तर आपण काही वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट गड चढाई सुरू करणार आहे. जरा असं जंगल टाईप आहे. हां, एक दगड स्वराज्यासाठी. चले, इथं सगळे दिले. सापाची माहिती इथली. साप आहेच का वरती? आहेत ना बहुतेक, म्हणून तर दिली ना माहिती. कोणत्या गाडाला देत नाही सहजासहजी. हे स्मारक आहे माहिती का, त्या काळात माहिती का, जो कोणी नाही का आपल्या ह्याची गावाची किंवा आपल्या राज्याची रक्षण करायची ना, ते त्यांचा मृत्यू झाल्यावर हे स्मारक बनायचे, जेणेकरून पुढच्या पिढीला नाही का प्रेरणा यावी. आधी हे तेच करायचे बघ की. हे लढामध्ये हे झालेले आहेत, मृत्युमुखी पडलेले माणसं आहेत, हे माणसं किंवा मावळे जे असेल ते. स्मृतिशिळा. स्मृतिशिळा. वीरगड. हा, वीरगड हक, वीरगड स्मारक आहे हे. शूरवीरांना गडचा ट्रेक आत्ताशी सुरू केलाय. व्ह्यू असला क्वालिटी येतो ना आतापासूनच, वर गेल्यावर तर धिंगाणच आहे. आणि अशा प्रकारे साहिलने ठरवलंय आज कोणते काढायचे रे. आज बहुतेक आपल्याला 2 गड करायचे, तुंग आणि कोरीगड, कारण की दोन्ही मध्ये अंतर फक्त 17 किलोमीटरचं आहे. मग बघू, जर झालं शक्य तर ते पण करेल, नाहीतर नाही. ह्या मारुती मंदिराचं नाव पण असं, हे वाटायला काहीतरी वेगळं वाटत असेल, पण हे देऊले. हा, वीरचा पेडदान असं दिसायला असं वाटतं होय सायले. असा आशीर्वाद देत आहेत. नाही, चपेटचा आशीर्वाद असं काहीतरी आहे म्हणतात ते. वीरचा पेडदान मारुती असं या मूर्तीचं नाव आहे. इथनं असं दोरी बिरी दिली आहे धरायला, इथनं जरा असं अवघड आहे. तर हे लोगडच्या मनात काहीच नाही. आपण लोगडचा ऑफ रोड केला होता सोडा, ते चल ना पटकन. तर तुम्ही अशा प्रकारे दोरीला धरून वर जाऊ शकता, काही अडचण नाही, एवढं काय अवघड नाही. चल की. अनगाडाच्या जरा वर आल्यावर तुम्हाला इथनं पावना डॅम सुद्धा दिसेल. जे पावना कॅम्पिंग असते ना, ते इथं असते. इथं पुढे गेला, इथं असते. हे सगळी पावना डॅम आहे. लेक वगैरे सगळं मस्त. तसं निसर्ग आहे, एकदम अविस्मरणीय असं वातावरण आणि दृश्य दिसतंय. असं वाटतंय वरतीट आहे एवढ्या लांब जंगला बिंगलातनं गाडी आणणं. तर अशा प्रकारे गाडाचा पहिला दरवाजा आला. हा बहुतेक नारायण दरवाजा आहे मला जेवढं माहिती त्या हिशोबाने. हां, हा पहिलाच आहे की. मग हा पहिला असा दरवाजा आहे. आताशी गाड्याचा पहिला दरवाजा लागला आपल्याला, अजून बरंच. आणि ही पहिली बुरुज लागली गाड्याची. पहिला दरवाजा झाला की लगेच 5 मिनिटात हे पहिली बुरुज आहे. सायला राजगडला पण असंच होतं हे जरा बाली किल्ल्याला जाताना. हा, तिथं नाही म्हणत तसं, पण इथं काही एवढं अवघड बी नाही राजगड एवढं. माझं नियंत्रण बरोबर होतं. खालचा कोणता हनुमान, नाही नारायण दरवाजा, तो नारायण दरवाजा. आणि हा हनुमान दरवाजा आहे. हा पटकन झाला तुम्ही. तो आपल्याला खालच्या बुरुजाला पण जायचं इथं. सरळ रस्ता आहे त्याला. चालेल, ते रुमाल काढले छपरी वाटते ते. बर, तसं म्हणे आहेच. कधीच माहिती गडावरच्या पाण्याला तलाव नाही मानत, पाण्याची टाकी येते. ते माहितीये मला. ह्याला सांगतोय रे, ह्याच हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया बोला की. ये आपण नेहमीप्रमाणे अंगात माझा असल्यासारखं आपण इथून ऑफ रोड ट्रेक करत चाललोय. साहिल भाऊ गेलेले आहेत, पण आपल्याला जरा इथं रिस्क वाटतोय. आहे का? लोकांना नाही कळत भाऊ. आणि आपण असं आपली मोहीम अशी ऑफ रोडची मोहीम आपण माघार घेतलेली आहे, कारण की पूर्ण रस्ता नाहीये, ते बनवावं लागल. आणि जर ते रस्ता बनवायला गेलो आपण तर त्यात आपला सूर्योदय निघून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला सूर्योदय दिसायला लागलाय. आपण थोडंसं त्यामुळे लेट आहे.
सूर्य भरपूर लवकर वर येतोय. अशा प्रकारे इथं सूर्योदय झालाय. इथं आपल्या मागं भगवादज, साहिल देशमुख, सुबोध डुकरे. अतिशय सुंदर असं सूर्योदय बघायला भेटलेलं आहे आपल्याला. कारण की इथं खाली तलाव आहे सगळा. अविस्मरणीय असं सूर्योदय पहिल्यांदा पाहण्यात आलाय. सोडे कधी बघितलंय का असं सूर्योदय? थोडा आपल्याला लेट झालाय. आता अख्ख्या ब्लॉग मध्ये सगळे आपले जेवढे पण 24 का 25 सबस्क्रायबर आहे ना, सगळ्यांनी बघितले. सगळ्यात जास्त उशीर कोणी केलाय? 1 आणि 2. आता डायरेक्ट आल्या बसल्याच बाबा. इथं तुंगाई देवीचं मंदिर आहे. हे तसं मंदिर आहे इथं आतमध्ये तुंगाई देवीचं. आपण आता सध्या बुट घातले त्यामुळे आपण आता जात नाही. बुट काढून जाऊ आपण. खूप असं अविस्मरणीय असं सह्याद्रीचं स्वरूप आपल्याला दिसायला मिळालेलं आहे. थोडं जर अजून आपण लवकर आलो असतो. पर ठीक आहे, चल आता चालतंय. जीवनात असं सगळं काही परफेक्ट, जीवनात असं सगळं काही परफेक्ट असावं असं गरजेचं नाही. होय सायल्या? कधी कधी हा ना. बरीच पोरं मला अजून पण कॉलेज मधली पण मानतात. आता विचारत नाही मला कसं आहे रे, त्या काय चाललंय काय नाही. उलट हे विचारतात आता कुठे आहे, पुढचा दौरा कुठे आहे? कालच ना रे, हा कालच 2 जणांनी मला कॉलेजमध्ये विचारलं कुठं जाणार, काल का परवा विचारलं. मी लगेच म्हणलं परवा चाललो. येणार नाही येत कोण. शेवटी जरी कोण नाही आलं, मी एकटा तयार होतो यायला. ती गोष्ट वेगळी, घरच्यांनी सोडलं नसतं. म्हणून मला फिरायला आवडतं माहिती का. शेवटी माहिती का, कुठलीच वस्तू आपल्याला हे नाही देत, शांतता सुकून नाही देत. शेवटी डोंगरच देतात. त्यामुळे आपल्याला अख्खं जग फिरायचं. डोंगरात आपल्या आडनाव होतं, आपल्या नावातच डोंगर आहे. मग काय आपलं डोंगराप्रती प्रेम तर भरपूरच असणार. हा मेरी जान. काय बाबा ते काय नाही होत असले क्रिंज असते सगळं ते. हा मेरी जान ते एका काळी लय मजा घेतली आपण त्याची, पण आता नाही. बस झालं आता सगळी मोहमाया सोडून दिली. आता इन्स्टाला स्टोरी बिरी काय नाही. आपले गड किल्ले फिरायचे, इतिहास जाणून घ्यायचा महाराजांचा. काय का नाही ते. अरे पोरं आजकालची तेच म्हणतात, महाराजांगत दाढी ठेवायची, चंद्रकोड लावायचा, कानात बाळी घालायची, तंबाखू खायची. मग काय अरे चांगलं आहे ते, करा काय विषय नाही. अरे पण महाराजांमधले एक तरी गुण असले पाहिजे ना. सगळ्यात मेन गुण म्हणजे अरे दुश्मनांच्या बायकांकडे बी ते नजर खाली टाकून बघायचे बी नाही. दुश्मनांच्या बायकांकडे, बायका पोरांकडे अजिबात नाही. महाराजांचा लोक असून काय फायदा, गुन्हा पाहिजे नाही. मग काय अरे एक जरी गुण आला ना महाराजांमधला, झालं आयुष्य सोपवले आपलं. आपल्यात बी नाही तसं म्हणे. आपण एवढं जे हे देतो ना, ज्ञान वाटतो ना आपण, आपल्यात बी नाही. पण आपण प्रयत्न तरी करतो रे, बाकीचे प्रयत्न बी नाही करत. मला हेच कळत नाही, पोरं महाराजांचे स्टेटस बिटस टाकतात, त्यांच्या आज्ञेचं पालन का नाही करत काय माहिती. थंडी भरपूर आहे. आता मस्त इथं निवांत आपण असं टाइम लॅप्स लावून असं सोडून देणार आहे मी. निवांत असं बसणार आहे. तसं गडावर फिरायला तर जास्त काय नाही, म्हणजे असं दाखवण्यासारखं तरी बऱ्याचशा गोष्टी जाताना तुम्हाला दाखवू. आम्हाला खरं तर सूर्योदय बघायचा होता, त्यामुळे आम्ही पटपट आलो. मोजके 2-3च गोष्टी दाखवता आले मला. तरी सिनेमॅटिक्स मी भरपूर घेतलेत. यावेळेस सिनेमॅटिक्सचे शॉर्ट्स घेण्यात काहीच आपण कंजूसपणा नाही केलाय. जरी आपल्याकडे दुसरा चांगला फोन नसला, ड्रोन नसला, तरी आपण घेतलेत सिनेमॅटिक शॉर्ट्स. तर अशा प्रकारे आपण इथं निघायचा विचार केलेला आहे. सुबोध भाऊंना उचकायचं असेल ना, जर कधी तुम्हाला रस्त्यावर सुबोध नावाचा हा प्राणी दिसला, ते बघ काय राहिलंय का. अरे बिस्किटाचं पुढं राहिलं की हे भाई मी नव्हतं ठेवलो. सुबोध डुकरे जर तुम्हाला कधी रस्त्यावर दिसेल ना, त्यांना काय ना करायचं, फक्त असं करायचं. सायले कसं, त्यांना फक्त असं करायचं, ते तुमच्या मागं नाही पळाले मारायला तुम्हाला नाव बदलून टाका. हे नको टाकू. सुबड्या उडी नको मारू.
याडा आहे का सुबड्या आहे घरचे बी बघते ना तुझं बॅग येते माझ्या चला आता खाली उतरणार आहे बघू काय दाखवण्यासारखं असेल खाली तर ठीक आहे नाही तर डायरेक्ट खाली हा एक बुरुज आहे हिरकणी बुरुज इथे माहिती का रायगडला जर खाली काय असेल दाखवण्यासारखं तर दाखवू नाहीतर मग इथं शेवट करून टाकू आणि बघू जर कोरीगडला जर जाणार असेल तर कोरीगडचा सुद्धा व्लॉग आपण बनवू त्यात काही संकोचच नाही काही जाताना असं वाटतं दिघीच्या डोंगरावर उतरतोय तरी रिस्क नाही यायचं. तर अशा प्रकारे इथं पण एक टाकी आहे स्तंभ टाकी असं नाव आहे या टाकीचं नाव पाण्याची टाकी आहे. साहिल भाऊ दामाने घ्या जरा इथनं वरती बुरुजाकडे जाताना एक वरती रस्ता जातो बुरुजाकडे जातो आणि खालनं सपाट असा बारीकसा रस्ता आहे तो इकडे येतो पाण्याच्या टाकीपाशी. हे चांगलं पाणी आहे का रे चांगलं पाणी तर अजिबात वाटत नाही ह्यात मासे आहेत जसे लोहगडला ह्यांना मासे दिसले होते तसेच मासे आहेत. आणि लोहगडचे 8 मासे आम्ही घरी आणले होते त्यात 2 भगवे मासे होते. हा मित्रांनो हा अजून काय नाही इकडं काय अजून भाऊ संपत असला तर वापस येऊ माहिती नाही. आणि हे अशा प्रकारे अजून एक अशी पाण्याची टाकी आम्हाला दिसलेली आहे. ओके आता सध्याचे आपले गाईड साहिल भाऊ आहेत. अरे तो मला लय बेकार आलाय का तू असं पकड मासे त्या ही बारकीच आहे लांब लांब आहे रे आहे लांब आहे बरीच लांब आहे पाण्याची टाकी अशी आतमध्ये पसरलेली आहे. खोल किती आहे बघ बरं जा सोबड्या उतर एक काठी घालून बघ ना नाही कशाला उगाच आहे नको चेक करायचं हुक नाही एवढी तर आहेच. टार्गेट लागला ना आता खूप दाखवतो. त्यासोबत असं हे फांदी काढता काढता असं फांदी काढता काढता असं साप येईन ना सेकंड डायरेक्ट गायत बसेल. एवढं नाही गुडघ्यापर्यंत वरती टक्की तिकडं हा इथपर्यंत बोललेलं म्हणजे हाय कमरेपर्यंत आहे पाणी. मस्त असे वातावरण झालेलं आहे. चला परत गरम होईल फिरून जायचं का सायल्या चला मग शॉर्टकट थोडी आपण येताना शॉर्टकट नाही आलो आपल्याला सूर्य गडावर तसं म्हणाय फिरायला जास्त काय नाही होय सायल्या काय नाही तेच म्हणतो सगळं डोंगराच्या खरं म्हणायला माहिती आहे. हा उद्ध्वस्त झाले रे सगळं. या गडावरचे अवशेष जास्त म्हणजे टिकले नाही तरी त्यामध्ये भरपूर टिकलेत पण आतापर्यंत राहिलेले नाहीत. डिफिकल्टी लेवल म्हणजे अशी जास्त सोपी बी नाही म्हणता येणार आणि जास्त अवघड बी नाही म्हणता येणार मीडियम लेवलची याची डिफिकल्टी आहे कारण की भाऊंचाच किती वेळा काम 25 होता राहिलं दोनदा भाऊंचं काम 25 होता राहिलं त्यामुळं आपण जशी हिरवी पेटी बनते तशी माझे 2दा आणि याची एकदा हां आणि नॉकआउट बी नाही डायरेक्ट पेटी त्यामुळं आपण डिफिकल्टीच्या बद्दल रेटिंग याला आपण 10 out of 5 हा 10 पैकी 5 रेटिंग देऊ आपण. पण तसं जर सूर्योदय बघायचा असेल शपथ वरती सूर्योदयसाठी आणि जर गार वारा पाहिजे असेल मग तर भाऊ एक नंबर आहे. वारावरती बसल्यावर असला भारी वारा येत होता ना. सुबड्याचं आयुष्य खूप भारी आहे माहिती का. मागच्या जन्मी काय सायल्या सुबड्याचं आयुष्य काय होतं मागच्या जन्मी माझी मम्मी म्हणते तू डुक्कर आहे या जन्मी डुक्कर मागच्या जन्मी स्पायडरमॅन. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सुबोध सारखा मार्वल पाहिजे. आणि ह्या गाड्याची हाईट 1000 मीटर याची उंची आहे त्यामुळे म्हणजे असं काय जास्त हे पण वाटणार नाही तुम्हाला की जास्त उंचीवर आलो. लहान पोरं वगैरे तसं म्हणाय करू शकतात ट्रेक सोपच आहे. अरे नाही अंजीर भारी आहे मी खातो अंजीर इथं दिसले थक यार बरेच आहेत रे इथंच आहे खाली 2 आणि 3 आहे इथं आहे. थांब ना काठी पण आपल्याकडे थांब काढू. जंगल लय मस्त आहे पण काही म्हण असं विसापूर सारखं नाही पण तरी ठीक आहे चांगलं आहे. तर अशा प्रकारे आलोय आपण खाली प्रकारे
साहिल भाऊ आणि आमचा सगळे गड फिरून झालेला आहे. तरी त्या म्हणाला किती वाजले रे बघ ना स्वतः घालतो. थांब कोणत्या बाजूने ह्याचं नाही दिसत. तुझ्या आयफोन वापरतो मित्रांनो आम्ही, पण तुम्ही बघू शकता की बचपन से गरीबी में जी रहे हम. तर ते वापरायची सवय नाही आम्हाला, कसं आहे नाही का. आहे आयफोन आपल्याकडे पण वापरता येत नाही. सायले हे कशाचं आहे रे झाड, खाली कसलं एकदम असं घनदाट. हाय कर आपल्या चॅनलला, हाय कर, राम राम कर. कुत्री होती, राम राम कर, राम राम कर आपल्या चॅनलला. इथे भेटली ती कुत्री होती. तर जशा प्रकारे आम्ही उतरलोय खाली तशा प्रकारे हा व्लॉग होतो समाप्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, कसं वाटलं सांगा. साहिल भाईची फुगिरी कशी वाटली कमेंट मध्ये सांगा, आणि सुबोध भाऊची प्रजाती कशी वाटली तेही सांगा. कळलाच असेल आहे का नाही सुबडे. साहिले प्रजाती कशी आहे त्याची, डुकरासारखी नाही. मागच्या जन्मी काय होतं स्पायडरमॅन ना, स्पायडरमॅन. या जन्मी डुक्कर. अशी प्रजाती मिळायला ना, कारण तो एवढं फेकतो तो तुम्हाला एका दगडावरनं लांबच्या दगडावर जायचं सांगू शकतो. कारण आणि हे साधे माणसं तर सांगू नाही शकत अजिबात. हे फक्त तुम्हाला स्पायडरमॅन सारखे लोक सांगू शकतात. माझ्याकडनं कंटेंट भेटलं बाद झालं. पण तो पण वाईट कंटेंट चांगला नाही म्हणू शकत आपण त्या कंटेंट. कंटेंट असतं कंटेंट कसला असला पाहिजे ज्याच्याने काय लोकांना काय शिकायला भेटलं पाहिजे. मग तू काय टाकतोय, मला टाकायचे म्हणून टाकतोय मी गड किल्ल्यांची माहिती देतोय. मला जेवढी माहिती मी तुम्हाला तेवढी बी माहित नाही. तुमच्यासारख्या पोरांपर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करतो. झालं मग कल्याण झालं, हे गाडी चालू आहे. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जर आम्ही बनवला तर बनवल आम्ही पुढचा ब्लॉग, नाही तर नाही बनवणार. नाही तर आता डायरेक्ट पुढच्या महिन्यात एखादा गड करणार आहे. आता नेक्स्ट प्लॅन आहे आपला हरिश्चंद्रगडचा. कळसुबाईचं पण चाललंय आपलं. जर त्या गेलो तर नक्कीच व्हिडिओ काढू. ऐक ना, तर काळजी घ्या, निवांत राहा. जय श्रीराम.